तर मग आम्ही काय केलं बघा, भांडे आहेत ते दरवाजात ठेव. आणि आता आठवले मला की पनीरमध्ये मीठच नाही टाकलंय. हाय हॅलो नमस्कार मंडळी, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय गावचा ब्लॉग. गावच्या डेजमध्ये तुमचं स्वागत आहे. सो आजचा आहे आपला 5वा दिवस. शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार, आज 5वा दिवस आहे. आणि काल आहे ते काम झालं आणि काल जास्त ब्लॉग नाही बनवता आला कारण काल खूप कामं केली आणि खूप थकायला झालं होतं. तेव्हा संध्याकाळी जेवण बनवलं आणि झोपलो पटकन आणि आता उठलो. आता जेवण चालू आहे, नाश्ता वगैरे झाला सर्वांचा आमचा. आणि आता काम चालू आहे बाहेर, तिकडे आजोबा आलेले. आता जेवण अजून बनवायचं आहे, पाण्याला पण जायचं आहे. 9:30 वाजलेत. हे काम झालेलं आहे. सो पाठचं काम तुम्हाला दाखवते 2 मिनिटं. व्हिडिओ चालू आहे. भैया. आरसा किती खराब झाला. आता बघा दरवाजाचं काम आहे ते पाहिजे चालू आहे. या मॅडमची डिमांड होती म्हणून ठेचा बनवलाय. ठेचा हिच्या पद्धतीचा ठेचा, अगदी वेगळ्या पद्धतीचा ठेचा बनवलेला आहे. आता तू काय माहित का सरपण तिकट लागते का काय कसली संध्याकाळी काय खाणार? पनीर कोण बनवणार आहे? मी नाही बनवणार पनीर बिनीर. काय बनवायचं बनव. मी आता फक्त चपात्या जास्त बनवणार. चपात्या उरल्या तर आणणार चपात्या आणि फक्त भात. मला कंटाळा आलाय. कंटाळा काय असं थोडे असतं. मग बनवायचं स्वतः बनवायचं. आणि बघा इकडे भांडे. सगळ्यात जास्त मला खौफ आहे ना सगळ्या कोणत्या गोष्टीचा गावाला आल्यानंतर ते ह्या गोष्टींचा आहे. मला भांडी घासायचा खूप कंटाळा येतो कारण की पाणी थंड एकदम बर्फासारखं आहे. आता बघा जेवण वगैरे झालंय मस्त सर्वांनी जेवण वगैरे वाढलं. आणि आता आम्हाला घासायच्यात भांडी. आम्ही रोज सकाळची भांडी संध्याकाळी घासतोय, संध्याकाळची भांडी सकाळी घासतो. कारण की सगळ्यात जास्त कंटाळा म्हणजे त्याचाच येतोय, भांडी घासायचं, बाकी कशाचं नाही. तर आता आम्ही काय विचार केला की आता ऊन इतकं आहे मस्तपैकी आतमध्ये पूर्ण असं हात पूर्ण बर्फासारखे झाले. पूर्ण हात पण कपडे असं वाटतंय बर्फामध्येच बसलो होतं. बाहेर आल्यानंतर थोडंसं बरं वाटतंय उन्हामध्ये आल्यामुळे. आता तर मग आम्ही काय केलं बघा, भांडे आहेत ते दरवाजात ठेवलेत. आता मस्तपैकी भांडी असं उन्हात बसले. पाणी पण घेतलंय. नाही तर टोपात का ते टाकलंय ह्याचं, ते खालनं घाण नव्हतं. स्वतः भांडी घासते ते बाहेर बसून मस्तपैकी उन्हामध्ये. अरे ते पडल बिचार. हे बघा हे नाही काय लकूला काय लकूचंच नाव येतं नुसतं. बघा हे बघा बिचारायला कसं ठेवलं इथे. त्याला पण मस्त वाटते गरम गरम है ना लकू. एक चॉकलेट गोल्या, भक्तीचा गोल्या आहे तो गोल्या. त्याला ठेव खाली. त्याला बिचारायला कशाला घाबरवते उगाच. दरवाजा लागलेला पण इथून अजून पॉलिश केलं पाहिजे कारण हे लागणार कोणाला तरी. काय माहित बघा. तुला कोण पाय ठेवायला सांगितलं? गावाला आल्यापासून काय ना काय तरी आम्हाला लागतंय भाई. मला तरी ह्यावेळेस कमी लागलं. भक्तीने असं सोलपटून घेतलंय. हाताला लागलंय थोडंफार, पायाला लागलंय, दगडं धोंडं, नीट चालता नाही येत काय नाही. आणि आता थंडी लागते म्हणून आम्ही बसलो दरवाजात. बघ इथं थंड थंड हवा येते. काय नाही भाजी साफ करायला दरवाजात 5:30 वाजता. आणि मला पाणी आणायला जायचं आहे खाली झऱ्यावरती. तर वरती मोटर चालू केले, टाक्यात पाण्यात टाकी, त्यामुळे नाही टाकीत पाणी तर त्यामुळे आम्हाला बोलले की पाणी नाही झऱ्यावरती. मग आम्हाला थोड्या वेळानं जावं लागेल. 5:30 वाजता जाऊ आम्ही. 5:30 वाजता जाऊया ना. सोलून त्याच्यावर सोलून. अगं पण पाणी मग बघते
मम्मी तोपर्यंत येईल घरी लवकर उद्या. पाणी नाही घरी. लवकर किती असते? मग किती असते? ठीक आहे, तर आता आम्ही भाजी सोलतो मस्तपैकी. काय माहीत नाही बाबा मला. हे बघा इथे भाजी घेतलेली आहे साफ करण्यासाठी उद्या सकाळसाठी. आणि अण्णा जाईल. हे बघा कोंबडे कुकडे आलेले आहेत. त्यांना वाटलं की कशाला, तो मम्मी सोबत आहे ना त्याच्या. आपला भाजी साफ करूया मस्तपैकी, जाऊया पटकन हे आणायला, पाणी आणायला. तिथं आणि किती लागते काय माहिती. नाही लागत नीट. हे बघा रक्त आलं. पाय बघ कसे म्हणजे इतके दळिंद्रासारखे पाय झालेत ना एकदम घाण लेवलचे. दिसत गावच्या पुरी हे असतात बघा. ना, सेम आहे बघ. म्हणजे किती पण मॉइश्चरायझर लावा पायांना, काहीही लावा, इथं तर पूर्ण भेगच झाले. तो रक्त रक्त येते बघा मातीमुळे. मातीमुळे जरा जरी पाय गेले की माझे असे होतात पाय. आणि हाताचे तर काय विचारूच नका हाल झालेत. पूर्ण असे भेगा भेगा पडल्यात आणि सुरकुत्या. हे बघा कसे झालेत. अरे रे हात बघ मी हात कशाला तरी लावला होता मला वाटतं, म्हणून आता असं झालंय. सिमेंटला वगैरे काय माहित, माती टाकलं होतं. आता बघा संध्याकाळ झालेली आहे आणि आता सगळं काम आहे ते आमचं बंद झालेलं आहे. आणि आम्ही हे बघा काय चालू केलं आहे, सकसचं पनीर. आणि ही आमची मनी. हे बघा इकडे मसाला चालू आहे, मसाला बनवायचा. आणि इकडे पाणी तापते आंघोळीसाठी 7:30 वाजता. आता मस्त आहे की पनीर बनवणार खाणार. 48 तास कुठे, हां 48 तास नाही झाले, 24 तास होऊन गेलेत फक्त मी आंघोळ करून. सो आता आंघोळ जातं. म्हणजे काल मी दुपारी आंघोळ केली होती 11-12च्या आसपास काहीतरी. सो आज बोलली मी करेन दुपारी, पण दुपारी आम्हाला टाईमच नाही मिळाला. बोलली 6 वाजता करेन. तर आम्हाला पाणी आणायला जावं लागलं, कारण की पाण्याचं बोर आहे ती पाण्याचं हे चालू केलं होतं. सो त्यामुळे पाणी बंद होतं, मग त्यामुळे आम्हाला लेट जावं लागलं पाण्यासाठी. काय आहे मिरची असं होतं मारो राहा सोड. सो गाईज हे बघा आमचा पनीर मसाला आहे तो रेडी झालेला आहे. आणि कदाचित तो तिखट झालेला आहे. आणि पनीर आहे ते मस्तपैकी पहिलं भाजून घेतलं होतं. पूर्ण असं चीजी पनीर आहे आमचं. आणि ही अशी थोडीफार ग्रेव्ही झालेली आहे. खायला आम्ही दोघीच असल्यामुळे ठीक आहे. ओके ओके. मम्मीसाठी थोडीशी ठेवायची, उद्या सकाळी मम्मी येणार आहे. आता बघा आमचं पनीर आणि चपाती आहे ते रेडी झालेली आहे. पनीरची अशी काहीशी ग्रेव्ही जी मला वाटते भरपूर सारी तिखट झाली असणार आहे. आणि हे बघा आमचं मन, आमच्या आजीचं मन कसं बसलंय वाट बघत. काय असू दे इथे. आत्ता बघा आंघोळ केले मी 8:30 वाजता, 8:30 पावणे 9 वाजता. थंडीमध्ये भाई कोण संध्याकाळची आंघोळ करते किंवा सकाळची करतं, पण आम्ही संध्याकाळची करतो. का तर सकाळी ना खूप थंडी असते आणि संध्याकाळी एक वेळेस ना पूर्ण घर आमचे पॅक असतं, पूर्ण पॅक करतो आम्ही. त्यामुळे आंघोळ केल्यानंतर एवढी थंडी नाही लागत. आणि सकाळी तर काय नाही का तरी बाहेर काम असतं, त्यामुळे मग सकाळी इतकी थंडीला खायला काहीच नाही, मीठच नाही टाकलं. सो आता जेवायला घेतलं आहे बघा आणि आता आठवले मला की पनीरमध्ये मीठच नाही टाकलं आहे. सो आता परत ते गरम करायचं मीठ टाकून. बाय बाय गाईज, भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये, उद्याच्या ब्लॉगमध्ये गावच्या आठवणी, गावचा ब्लॉग. सो बाय बाय, लव यू गाईज, थँक्यू सो मच.